नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आराध्य दैवत बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव सध्या अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी बिरोबारायांचे दर्शन घेतलंय। यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांचे साकूर पठार भाग महायुतीच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। चांग भलं बिरोबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत डफांच्या गजरात आमदार अमोल खताळ यांनी बिरोबा मंदिरात प्रवेश केला। यावेळी त्यांनी बिरोबारायांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। साकूर येथील बिरोबा देवस्थान सध्या क वर्गात आहे। या देवस्थानाच्या विकासाला अधिक चालना मिळावी तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी भविष्यात बिरोबा देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिरोबारायांचे दर्शन घेतल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। साकूर येथे बिरोबा महाराजांच्या साकूर पौर्णिमेनिमित्त मोठा उत्सव साजरा होत असतो आणि त्या निमित्ताने आज बिरोबा महाराजांचं दर्शन घेण्याचा संधी आले आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आजचा सण साजरा केला जातो। त्यामुळे नेहमीच वाड्यात आल्यानंतर बिरोबा महाराजांना नतमस्तक होत असतो, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असतो। त्यामुळं आज आल्यानंतर सुद्धा पुन्हा मी आपल्या संगमनेरात असेल भरपूर प्रमाणात बळीराजा आमचा सुखी राहिला पाहिजे, पाऊस झाला पाहिजे या दृष्टीने बिरोबा महाराजांना प्रार्थना केली। तसेच आमच्या सर्व बांधवांना सुख समृद्धी लाभून दे, सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि मंदिराच्या विकासासाठी आजपर्यंत ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशीपासून प्रत्येक देवस्थान या मतदारसंघातील असेल त्याच्या विकासासाठी माझ्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे आज आपलं साकूरचं देवस्थान एक वर्ग आहे। माझा प्रयत्न राहील जर इथे ट्रस्ट आणि गावकऱ्यांनी जर त्याला पुढाकार घेतला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हे देवस्थान ब वर्गामध्ये नेण्यासाठी सुद्धा मी निश्चित प्रयत्न करणार आहे। त्यामुळं आता ज्या काही ब्लॉक संदर्भात असेल, पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या ज्या काही अडचणी असेल येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्या सरकारच्या माध्यमातून ह्या भागातून सोडवण्याचा प्रयत्न राहील। कारण लाखो लोकांचं सत्तास्थान म्हणून या ठिकाणी लोकांवर लांबून येत असतात। त्यामुळे पुन्हा मी बिरोबा महाराजांना प्रार्थना करीन, सगळ्यांना समृद्धी आरोग्य लाभू।